नमस्कार, मी पूर्वी भावे. दुपारच्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत. राज ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये मनसेच्या मेळाव्याला सुरुवात झाली आहे. परंतु पत्रकारांना मनसेच्या मेळाव्यात परवानगी नाहीये. नाव आणि पद असणाऱ्या पदाधिकाऱ्यांनाच आज मेळाव्यात प्रवेश मिळतोय. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा वांद्रे इथल्या रंगशारदा सभागृहामध्ये सध्या मेळावा सुरू झालेला आहे आणि राज ठाकरे काय कानमंत्र देणार याकडे लक्ष आहे. तर राज ठाकरे यांचा मेळावा सुरू झालेला आहे, किंवा आता मेळावा संपलेला आहे असंही कळतंय. महापालिका निवडणुकांच्या तयारीच्या दृष्टीने पदाधिकाऱ्यांना आज या मेळाव्याला प्रवेश होता आणि इथे पदाधिकाऱ्यांना कशा पद्धतीचं मार्गदर्शन सूचना राज ठाकरे देत आहेत याबद्दल अर्थातच उत्सुकता होती. आपले प्रतिनिधी अजय माने आपल्यासोबत आहेत. अजय, मेळावा संपलेला आहे असं कळतंय आणि त्याचबरोबर या मेळ्याच्या बाबतीमध्ये बरीच गुप्तता सुद्धा होती. पत्रकारांना आज एंट्री नव्हती. तर या सगळ्याबद्दल काय सांगता येईल, याच्या मागची पार्श्वभूमी काय आहे? पूर्वी आपण जर पाहिलं तर हा संपूर्ण मेळावा जो आहे तो फक्त पदाधिकाऱ्यांसाठी ठेवण्यात आला होता. बारकोड स्कॅनरने जे ते पदाधिकाऱ्यांना आत घेण्यात आलं होतं आणि आता हा मेळावा जो आहे तो संपलेला. पण या मेळाव्यात नेमका कानमंत्र काय दिला याची चर्चा जी आहे ती राजकारणात रंगत होती आणि त्याच्यात आज राज ठाकरे यांनी जो मुद्दा उपस्थित केला आहे तो म्हणजे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीचा. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या तयारीला लागा असे आदेश जे त्या आजच्या या मेळाव्यात कानमंत्रातून देण्यात आलेले. विशेष बाब म्हणजे मागच्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष मराठीच्या मुद्द्यावरून राजकारण करताना पाहायला मिळतो. युतीच्या बाबतल्या म्हणजे ठाकरे बंधू एकत्र येणार का, निवडणुकीला एकत्र जाणार का, याबाबतच्या चर्चा ज्या आहेत त्या सुरू होत्या. पण आजचा मुद्दा आणि आजची विशेष चर्चा झाली ती म्हणजे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या मुद्द्यावर आणि मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या तयारीला लागा असे आदेश सुद्धा जे त्या आजच्या बैठकीत राज ठाकरे यांच्याकडून जे ते देण्यात आलेले. आपण जर पाहिलं तर आता हळूहळू सगळे पदाधिकारी जे ते बाहेर पडताना आपल्याला पाहायला मिळतात आणि कोणाशीही बोलू नका, माध्यमांशी बोलू नका असं सुद्धा जे ते सांगण्यात आलेले. त्यामुळे कोणीही प्रतिक्रिया द्यायला समोर येत नाही. पण आजच्या या संपूर्ण मेळाव्यात जर आपण पाहिलं तर राज ठाकरेंनी मुंबई महानगरपालिकेचा आता पालिकेसाठी कंबर कसलेलीची बाब जे ती समोर येते. या आधीच जर आपण पाहिलं तर केंद्रीय समितीच्या बैठकीतून जो आहे तो गटाध्यक्ष आणि विभागाध्यक्षांचा अहवाल जो आहे तो मागवला होता आणि त्याच्यानंतर नवनियुक्त्या ज्या त्या राज ठाकरे यांनी जाहीर केल्या होत्या आणि त्याच्यानंतर आजचा हा मेळावा फक्त आणि फक्त मुंबईतल्या संपूर्ण नेते, सचिव असतील, शाखाध्यक्ष असतील, गटाध्यक्ष असतील, विभागाध्यक्ष असतील यांच्यासाठी होता आणि हा मेळावा जो आहे तो पार पडलेला आहे. आणि आता ह्या मेळाव्यातून ही सगळी मंडळी जी आहे ती बाहेर येताना पाहायला मिळतात. पण आजच्या या मेळाव्यात विशेष म्हणजे जो मुद्दा चालला, ज्या मुद्द्यावर राज ठाकरे यांनी भाषण केलं आणि ज्या मुद्द्यावरून राज ठाकरे यांनी आदेश दिले ते म्हणजे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने तयारीला लागा अशी बाब सुद्धा जी आहे ती मांडलेली. त्यामुळे आता ही सगळी मनसैनिक कशी तयारी करतील हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार. आपण जर पाहिलं तर ही सगळी पदाधिकारी मंडळी जी आहे ती बाहेर येताना पाहायला मिळतात. त्यामुळे आजच्या मेळाव्यात नेमकं काय करताय, काय चर्चा होत्या तर तो चर्चा होत्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने. आपला प्रतिनिधी वेदांत नेब आपल्या सोबत आहे. नेमकं वेदांत, काय आजच्या बैठकीतल्या चर्चा आहेत, कशा रंगलेल्या आहेत? ज्या प्रकारे आपण बघितलं, महत्त्वाचं म्हणजे जी माहिती आपण घेतो त्यामध्ये राज ठाकरेंनी मुंबई महापालिका निवडणुकीच्या दृष्टिकोनातून कशी तयारी करायची हे याचं मार्गदर्शन केलेलं आहे. ज्यामध्ये मतदार याद्यांवर विशेष लक्ष केंद्रित करा, मतदार याद्यांमधला जो घोळ आहे त्या घोळाकडे विशेष लक्ष द्यायला सांगितलेलं आहे. शिवाय मतदार याद्यांची तपासणी तर करायची आहे. शिवाय जे जुने मनसैनिक आहेत, जुने जे कार्यकर्ते पदाधिकारी आहेत त्यांना सोबत घेऊन तुम्ही एकत्र आलं पाहिजे आणि या निवडणुकीला सामोरे गेलं पाहिजे अशा सुद्धा सूचना दिल्या आहेत. महत्त्वाचं म्हणजे एक वाक्य जे आपण जी माहिती सूत्रांकडून मिळते त्यामध्ये राज ठाकरे असं म्हणालेत की 20 वर्षानंतर जर आम्ही दोन भाऊ एकत्र येतो तर पदाधिकाऱ्यांनी कुठल्याही प्रकारचा वाद घालायचा नाहीये, कार्यकर्त्यांनी सुद्धा एकमेकांमध्ये वाद न करता एकत्रित येऊन ही निवडणुकीला आपण सामोरं गेलं पाहिजे आणि तशा प्रकारची तयारी एकत्रित येऊन केली पाहिजे. शिवाय कशा प्रकारे ही तयारी असली पाहिजे, लोकांशी कनेक्ट कसा वाढवला पाहिजे या संदर्भात सुद्धा एक साधारणपणे अर्धा पाऊण तासाचं हे भाषण केलेलं आहे आणि कानमंत्र कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना दिलेला आहे. विशेष म्हणजे आपण पुन्हा एकदा प्रेक्षकांना सांगूयात जी लाईन की 20 वर्ष म्हणजे युतीचे संकेत, तर युतीच्या संकेतासंदर्भात आपण विचार करत होतो. त्यांनी हे वाक्य म्हटलंय की दोन भाऊ आम्ही 20 वर्षानंतर एकत्र येऊ शकतो. तर पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सुद्धा समजून घ्यावं की एकमेकांमध्ये वाद न घालता एकत्रितरित्या आपण निवडणुकीला सामोरे जाऊ. वेदांत, मागच्या अनेक दिवसांपासून चर्चा महाराष्ट्राच्या राजकारणात चालू आहे की ठाकरे बंधू
एकत्र येणार, कारण त्याच्यानंतरचं हे भाष्य, कारण की वाटाघाटीचा मुद्दा हा महत्वाचा असतो, त्याच्यावरून अनेक युती आपण काही माहिती घेण्याचा प्रयत्न केला की युती संदर्भात काही राज ठाकरेंनी बोलले का किंवा संकेत दिले का, तर युती संदर्भात नाही, तर आपला मनसैनिक कशा प्रकारे पुढे जाईल किंवा कशा प्रकारे महापालिकेची तयारी करेल या संदर्भात त्यांनी कानमंत्र दिला, त्यांनी एक प्रकारे मार्गदर्शन केलेलं आहे. मात्र हे सांगताना त्यांनी हे सुद्धा म्हटलंय की 20 वर्षानंतर आम्ही भाऊ एकत्र येतो, तर तुम्ही तुमच्यात भांडणं करू नका आणि एकत्रितरित्या आपण निवडणुकीला सामोरं जाऊ आणि जे जुने कार्यकर्ते पदाधिकारी जे पक्षांपासून दूर गेलेले आहेत त्यांना सुद्धा सोबत घ्या, अशा प्रकारच्या मार्गदर्शक काहीतरी ज्या सूचना आहेत त्या राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना दिलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. पण जर पाहिलं तर वेदांची ही माहिती होती की 20 वर्षानंतर जे ते दोन बंधू आम्ही एकत्र येतो, त्यामुळे कुठलाही कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम आणि वाद जो आहे तो ठेवू नका, अशी एक्सक्लुझिव्ह माहिती जी आहे ते आपला प्रतिनिधी वेदांत नेब यांना सूत्रांनी दिलेली. त्यामुळे एकीकडे मुंबई महानगरपालिकेसाठी कंबर कसलेला आता हा महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष संघटना बांधणीसाठी 20 वर्षानंतर बंधू सोबत तर येणारच आहे, पण जे जुने मनसेचे कार्यकर्ते होते, जे पदाधिकारी होते, जे इनएक्टिव्ह मोडमध्ये गेले होते, त्यांना सुद्धा ऍक्टिव्ह करण्याचं आणि त्यांना सुद्धा सोबत घेऊन संघटना वाढून काम करण्याच्या ज्या त्या सूचना आलेल्या. त्यामुळे एकीकडे आपण जर पाहिलं तर मराठीच्या मुद्द्यावरून चर्चेत आलेला महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष, त्यानंतर ठाकरे बंधू एकत्र येणार का त्या युतीच्या अगदी चर्चेत. खरे, आणि अशा सगळ्याच मुद्द्यांच्या अनुषंगाने हा मेळावा महत्वाचा आहे. परंतु याच्यामध्ये कुठेतरी एकोप्याने राहा असं म्हणत असताना दोन भाऊ 20 वर्षांनी एकत्र येऊ शकतो असा उच्चार केलेला आहे राज ठाकरे यांनी. धन्यवाद अजय, तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल. अर्थातच हे जे वाक्य राज ठाकरे म्हणाले ते नक्की कशा पद्धतीने सूचक आहे हे आपल्याला येणारा काळच सांगेल.